हॅलो फ्रेंड्स, तुम्ही जर पहिला व्हिडिओ लॉजिकमधला का वॉच केला असेल तर त्याच्याच पुढची क्रमशः पुढचा एक्झाम्पल्स PYQ क्वेश्चन चालले आहेत आपल्या लक्षात घ्या. प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स, पाठीमागच्या क्वेश्चन पेपरमधले क्वेश्चन चालू आहे. लक्षात घ्या, हे जर क्वेश्चन्स एवढेच तुम्ही केले तर आय एम शुअर 80 आउट ऑफ 60 प्लस मार्क्स निश्चितपणे मिळवून देण्याचं काम मी करणार आहे. मला खात्री आहे तुम्ही एवढे क्वेश्चन जर चांगले केले तर तुम्हाला 80 आउट ऑफ, तुमचे 20 मार्क्स मी धरलेलेच नाहीत, 80 आउट ऑफ, आपला जो मॅथमॅटिक्सचा क्वेश्चन पेपर 80चा आहे, 80 आउट ऑफ तुम्हाला 60 प्लस मार्क्स मिळालीच पाहिजेत. ही माझी हमखास गॅरंटी. फक्त व्हिडिओ कुठलाही मिस करायचा नाही. हे PYQ क्वेश्चन सगळे स्टडी करा, A to Z करा, तुम्हाला निश्चितपणे जमेल. तर आता इथं बघा क्वेश्चन कसा आहे. इथं 3 मार्कचा क्वेश्चन आहे. P is a T, Q is F, R is T, then the truth value of, आणि खाली स्टेटमेंट्स दिलेले आहेत. याची ट्रुथ व्हॅल्यू काढायची आहे तुम्हाला. म्हणजे P ची व्हॅल्यू T दिलेली आहे तुम्हाला, Q ची व्हॅल्यू F दिलेली आहे आणि R ची ट्रुथ व्हॅल्यू T दिलेली आहे. आणि तुम्हाला या प्रत्येकाचा आन्सर फाइंड करायचा, टेबल ड्रॉ करायचा. इथं नाहीये बाय युजिंग टेबल म्हणतात तर ते नंतरचा विषय, ते टेबल ड्रॉ करायचा असतो. पण इथं तसं काय करायचं नाही. इथं बघा, इथं काही अवघड नाही. इकडे बघा, P ची व्हॅल्यू इथं बघून लिहायची T कंजंक्शन, Q ची व्हॅल्यू बघून लिहायची F बाय कंडिशन, निगेशन ऑफ P ची व्हॅल्यू लिहायची T. बघा लक्ष द्या, बघून तिथल्या व्हॅल्यू फक्त इथं पुट आउट केलेलं नाही. अजून काही कुठला रूल वापरलेला नाही, कुठला गोष्ट वापरलेली नाही. फक्त मी इथं तुम्हाला काय केलंय तर त्याची व्हॅल्यूज फक्त मांडलेली आहेत. आता बघा, मला सांगा बघा ना, कंजंक्शन काय सांगतो, ह्याला कंजंक्शन म्हणायचं तर सांगतो की दोन्ही टी असतील तरच टी, नाहीतर एफ म्हणून एफ लिहिणार आहे. फक्त दोन्ही टी पाहिजे होतं तरच टी मला लिहिता आलं असतं, अन्यथा मी एफ लिहिणार आहे. बाय कंडिशन, इथं मला टीचं निगेशन मी उलट करायचं, टीचं एफ करायचं. आणि मग पुढचा प्रश्न असा आहे, बाय कंडिशनला कसं असतं, बाय कंडिशनला टी एफ असेल तरच एफ, एफ टी असेल तरच एफ. म्हणजे एक टी आणि एक एफ, एक एफ आणि एक टी मागं पुढे चालेल. एक टी एक एफ, एक एफ एक टी असेल तरच एफ लिहायचं, अन्यथा टी लिहायचं. तशी कंडिशन दिसते का कुठं? अशी कंडिशन दिसते का? नाही, म्हणून तर टी लिहून मोकळायचं. आन्सर एक मार्क मिळते एवढ्या. लक्षात घ्या, फक्त माहित काय पाहिजे, कंजंक्शनला टी 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 अदरवाइज एफ, निगेशन टीचा एफ, आणि दोन्हीही एफ असल्यामुळं टी, कारण कंडिशन त्या बाय कंडिशनची कंडिशन आहे, बाय कंडिशनची कंडिशन आहे टी एफ. मागं पुढे एक टी आणि एक एफ असेल, मागं पुढे कसं आहे चालेल तर एफ लिहायचं, अन्यथा टी मोकळं व्हायचं. आणि मग बी टी लिहिलं. याचा आन्सर संपलं. बघा, आता दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर बघा. हे बघा, पी ला आहे टी डिजंक्शन, आर ला आहे टी निगेशन ऑफ टी, बाय कंडिशन निगेशन ऑफ टी क्यू मीन्स आहे एफ. बघा लक्षात द्या. आता इथं मी काय म्हणतोय बघा, लक्षात घ्या. तर इथं मी काय करतो, हे व्हॅल्यू फक्त ठेवले, बाकी काय केलेलं नाही मी. टी डिजंक्शन, निगेशन टी म्हणजे एफ झाला, बाय कंडिशन निगेशन एफ म्हणजे टी झाला. समजते का? बघा, इक्वल टू इकडे लिहितो मी. हे बघा, डिजंक्शन जर असेल, डिजंक्शन जर असं असेल तर दोनदा एफ असेल तरच एफ लिहायचं, अन्यथा एफ असेल तरच एफ, म्हणजे एफ असेल तरच काय येणार, एफ येणार, अन्यथा टी येणार. लक्षात ठेवा, डिजंक्शनला, डिजंक्शन हे जे साइन आलं तर दोन्हीही एफ असतील तरच एफ लिहायचं, बाकी वेळा टी लिहायचं. म्हणजे लिहितो टी आणि बाय कंडिशन हे राहिलेलं टी तुमचा. आता टीचं टी आणि एफ मी आता तुम्हाला सांगितलं होतं. बाय कंडिशनचं काय सांगितलं होतं, एक टी एक एफ असेल तरच एफ, एक एफ असेल, एक एफ असेल, एक टी असेल तरच एफ. मग आता तशी कंडिशन आहे का बघा बरं, टी किंवा एफ दोन्ही ते कुठं टी एफ आहे का? नाही, म्हणून याचं आन्सर लिहायचं टी लिहायचं. कारण जर का तसं असेल तरच एफ लिहायचं, अन्यथा टी लिहायचं. याचा आन्सर एक मार्क मिळून जातो. बघा, आता पुढे चला. आर तुमचा काय आहे बघा, आर टी आहे. आर काय आहे, टी आहे. कंजंक्शन
क्यू काय आहे बघा, एफ आहे. अँड बाय कंडिशन निगेशन ऑफ पी इज टी. सो लुक हिअर, कंजंक्शन असतं तर फक्त टी कंजंक्शन टी फक्त एफ असतं. बाकी सगळ्यांना काय असतं, बाकी सगळ्यांना टी कंजंक्शन टी टी असतं, बाकी सगळ्यांना एफ असतं. टी कंजंक्शन टी आहे का बघायचं, नाही, म्हणून एफ लिहून टाकायचं. कारण टी कंजंक्शन टीच पाहिजे होतं. बाय कंडिशन इथे निगेशन टी म्हणजे एफ झाला. आणि लक्षात घ्या इथं बघा, बाय कंडिशनची आपली कशी आहे प्रोसेस, एक टी एक एफ आहे का, नाही, म्हणून याला टी मोकळं व्हायचं. कारण अशी कंडिशन असेल तरच एफ, नाही तर टी. हे असा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्सला, नाही तर 2 मार्क्सला, नाही तर 1 मार्क्सला विचारला जाण्याची शक्यता असते. असतोच क्वेश्चन, म्हणून लक्षात ठेवा, तयारी करून ठेवायचंच. ओके, आता आपण पुढे जाऊया. युजिंग ट्रुथ टेबल बघा, क्वेश्चन आहे युजिंग ट्रुथ टेबल. ट्रुथ टेबल, ट्रुथ टेबल, युजिंग ट्रुथ टेबल. काय, prove that negation P disjunction Q equivalence negation P conjunction negation Q हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आताच मी सांगितल्याप्रमाणे लक्षात घ्या, हे असं जर असेल तर P कंजंक्शन म्हणजे टी कंजंक्शन टी फक्त टी, अदरवाइज एफ. असं आता सांगितलं होतं, एफ डिजंक्शन एफ असेल तरच एफ, अदरवाइज टी. नंतर असं असेल तर सांगितलं होतं, टी इम्प्लाइज एफ असेल तरच एफ, अदरवाइज टी. अदरवाइज एफ, otherwise T, otherwise T. आणि बाय कंडिशनला मी आता सांगितलं होतं, टी एफ बाय कंडिशन असू दे, टी बाय कंडिशन एफ असू दे, किंवा एफ बाय कंडिशन टी असू दे. त्या सगळ्याला काय करायचं, एफ लिहायचं, अदरवाइज. हे एवढं पाठ करून ठेवा. एवढं पाठ केलं की तुम्हाला लॉजिकमध्ये एक सुद्धा क्वेश्चन म्हणजे कमीत कमी 6 ते 7 मार्क्स, एवढंच पाठ करून ठेवा, तुम्ही 6 ते 7 मार्क्स मिळवू शकता लॉजिकच्या क्वेश्चनमध्ये. 3 मार्क्सला मोठे 2 क्वेश्चन तरी मिळू शकतील, तर 3 आणि 2 आणि 2 असे 6 ते 7 मार्क्स तुम्हाला निश्चितपणे मिळू शकतील. लक्षात आलं का? आता आपण काय करूया, त्या टेबल कसा ड्रॉ करायचा पाहूया. तर मित्रांनो इकडे पहा, इथं असं तुम्हाला विचारलेलं आहे. आता पहिल्यांदा आपल्या याच्यामध्ये क्वेश्चन पेपर आन्सर शीटमध्ये आपण कॉलम आखायचा विचार करूया. किती कॉलम आखायचा आणि कुठं कुठं, म्हणजे कॉलम एकदा आखले ना की आपला शिल्लक राहिला कॉलम की म्हणायचं अजून काहीतरी शिल्लक राहिले, आपलं काहीतरी चुकलंय आपलं, हे लगेच सापडतं. म्हणून बघा, स्टेटमेंट आहे 2 P + Q, स्टेटमेंट प्लस सिम्बॉल्स, स्टेटमेंट प्लस सिम्बॉल, स्टेटमेंट प्लस सिम्बॉल. आता स्टेटमेंट आहे 2, स्टेटमेंट 2, सिम्बॉल किती आहेत, 1 2 3 4 5 सिम्बॉल्स आहेत. म्हणले की 7 कॉलम यालाच पाहिजे. म्हणून 7 कॉलम आपण ड्रॉ करायचेच. हे बघा, 1 कॉलम, 2 कॉलम, 3 कॉलम, 4 कॉलम, 5 कॉलम, 6 कॉलम. म्हणजे ही एकदा का तुम्हाला आयडिया आली, लक्षात घ्या, नंबर ऑफ स्टेटमेंट प्लस नंबर ऑफ स्टेटमेंट प्लस नंबर ऑफ स्टेटमेंट प्लस नंबर ऑफ सिम्बॉल्स, ही एकदा का तुम्हाला जर आयडिया आली ना की मग तुमचा चूक होऊ शकत नाही. कारण तुमचा जर एखादा शिल्लक जर राहिला ना, तुमची जर का कॉलम शिल्लक राहिला की तुम्हाला समजते तेव्हा की अजून आपलं काहीतरी शिल्लक राहिलेलं आहे. आलं का लक्षात? हे अशा प्रकारे मी काय केलं, टेबल ड्रॉ करून घेतलं.
7 कॉलम कसं लक्षात आलं का? सिम्बॉल 2 म्हणजे स्टेटमेंट्स टू पी एन क्यू 2 स्टेटमेंट आणि सिम्बॉल 1 2 3 4 5. आता मांडणी कशी करावी? क्रमांक जायचं पी क्यू निगेशन पी निगेशन क्यू नंतर हे घ्यायचं पी डिजंक्शन क्यू नंतर हे घ्यायचं निगेशन पी डिजंक्शन क्यू नंतर हे घ्यायचं निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू. आणि आपल्याला लक्षात ठेवा हे इक्वल टू हे प्रूव्ह करायचं आहे. लक्षात आलं? 3 मार्कचा क्वेश्चन असतो. आता बघा तर 2 स्टेटमेंट म्हणजे 4 ट्रुथ व्हॅल्यू 2 टी 2 टाइम्स 2 2 टाइम्स एफ. क्यू म्हटलं की टी एफ टी एफ टी एफ टी एफ अल्टरनेट. निगेशन पी लक्षात घ्या हे फिक्स असतं 2 टाइम्स टी 2 टाइम्स एफ टी एफ हे फिक्स असतं याच्यात काही चेंज नाही. आता निगेशन पी म्हटलं की काय करायचं याचे अपोजिट करायचं. टीच असेल तर एफ एफ करून टाकायचं एफ एफ असेल तर टी करायचं. नंतर याचे निगेशन क्यू म्हटलं की याच्या उलट करायचं एफ टी जे टी एफ म्हणलं होतं ते एफ टी केलं झालं. हे 4चा कोणाला प्रॉब्लेम नसावा. आता पी आणि क्यू चं आपल्याला काय घ्यायचं आहे? डिजंक्शन घ्यायचं. काय घ्यायचंय? डिजंक्शन घ्यायचं. बघा लक्ष द्या पी आणि क्यू चं काय घ्यायचंय? डिजंक्शन घ्यायचं. डिजंक्शन काय सांगतो? हे बघा डिजंक्शन काय सांगतो? एफ एफ असेल तरच एफ अदरवाइज टी. एफ एफ शोधायचं. एफ एफ कुठे आहे? इथे आहे. बाकी सगळ्यांना टी. समजते का? मग आता याचं पुढे त्याचंच नाही बी डिजंक्शन क्यूचं निगेशन याचं उलट लिहायचं एफ एफ टीचा एफ आणि टी. आणि लास्ट म्हणजे निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू या दोघांचं काय करायचं आपल्याला? कंजंक्शन घ्यायचं आहे. या दोघांचं कंजंक्शनचा अर्थ आहे टी टी टी. दोनदा टी कुठे येतो बघायचं. टी कुठे आहे? दोनदा इथं टी आहे बघा. इथं दोनदा टी आहे. बाकी कुठं टी दोनदा नाही आहे म्हणून एफ एफ एफ. आणि मग याचे नंबर्स टाकूया. वर टाका किंवा खाली टाका. 2 3 4 5 6 and 7 असे नंबर्स टाका. नंबर टाकल्यानंतर बघा नंबर टाकल्यानंतर तो 6 नंबरचा बघा आपला 6 हा जो कॉलम आहे तो 6 नंबरला आहे. हा कॉलम आहे तो 7 नंबर. दोन्ही सेम आले का? बघा सेम आले बघा. आणि तेच तुमचा आन्सर. म्हणून म्हणायचं कॉलम नंबर 6 and 7 having identical truth values therefore हे लिहून घेणार निगेशन पी डिजंक्शन क्यू इक्विव्हॅलन्स निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू इज ट्रू. समजलं का? पहा हा जर क्वेश्चन तुमच्या लक्षात आला असेल तर फारच छान. असाच क्वेश्चन एक तुम्हाला मी बोर्डवर देतो आहे. तुम्ही स्वतः सेल्फ करण्याचा प्रयत्न करा. हे बघा क्वेश्चन तुम्हाला HW साठी म्हणून मी क्वेश्चन देतोय. फक्त इथं काय करतोय बघा. हे बघा इथं कंजंक्शन करतोय आणि इथं डिजंक्शन होतं. या दोघांना डिमॉर्गन्स लॉ म्हणतात. डिमॉर्गन्स लॉ. सेम हेच पॅटर्न आहे. लक्षात घ्या. फक्त कंजंक्शन इथं आला डिजंक्शन आला. म्हणजे तुमचा पॅटर्न मध्ये हे चेंज होणार नाही हे चेंज होणार नाही. इथं फक्त काय होणार? कंजंक्शन होणार. इथं कंजंक्शन होणार आणि इथं डिजंक्शन होणार. आणि मग ते हे तुम्हाला चेंज करावं लागेल. आणि अशाच पद्धतीने तुम्ही जर होमवर्क जर का तुम्ही प्रॅक्टिस म्हणून तुम्ही जर केला तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला काय ते एक्झाम्पल कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. समजलं? तर हे जर समजलं असेल तर पुढच्या आपण क्वेश्चनकडे लगेच जाऊया. ओके. क्वेश्चन असा आहे बघा युजिंग ट्रुथ टेबल. क्वेश्चन असा आहे युजिंग ट्रुथ टेबल. आताचा जो क्वेश्चन झाला तो मार्च 96 ला विचारलेला क्वेश्चन आहे. लक्षात घ्या. युजिंग ट्रुथ टेबल
using truth table. P by condition Q equivalence P condition Q the conjunction Q condition. तर ह्याचा इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करायचा आहे आणि ह्या 3 लाईन्स याचा अर्थ इक्विव्हॅलन्स म्हणजे आता केला असं सेम लक्षात घ्या. हा क्वेश्चन जो विचारलेला आहे तो क्वेश्चन तुम्हाला साधारणपणे मार्च 8 ला विचारलेला आहे. मार्च 8 ला विचारलेला मार्च 18 ला पण विचारलेला आहे आणि 8 ला पण विचारलेला आहे. दोन्ही वेळेला विचारलेला आहे. 8 ला पण मार्च 8 ला पण विचारलेला आहे आणि 18 ला पण विचारलेला आहे क्वेश्चन. लक्षात घ्या. बघूया आपण हे कसं सॉल्व करायचं. ओके, तर बघा हे तुमच्या समोर टेबल आहेच. स्टेटमेंट किती आहेत बघा. 1-2 स्टेटमेंट आहेत तुमच्याकडे आणि सिम्बॉल्स किती आहेत बघा. 1 हे डबल आहे. P इम्प्लाइज Q काय आहे तर डबल आहे, त्यामुळे एकच सिम्बॉल कन्सिडर करायचा. एक मिनिट. तर इथं बाय कंडिशन आहे बघा. इथं बाय कंडिशन आहे. इथं पुन्हा एकदा चेक करतो. एक्झाम्पल बघा बरं. P बाय कंडिशन Q, P इम्प्लाइज Q आणि Q इम्प्लाइज P. येस. आता सिम्बॉल बघा कसे. स्टेटमेंट आहेत 2, सिम्बॉल्स आहेत 1 2 3 4 म्हणजे टोटल 6 कॉलम्स आले पाहिजे. कॉलम्स किती आले पाहिजे 6. मग आता मला सांगा P Q त्याचा मी घेणार P बाय कंडिशन Q, नंतर याचा घेणार P इम्प्लाइज Q, नंतर ह्याचा घेणार Q इम्प्लाइज P आणि नंतर हा टोटल घेणार P इम्प्लाइज Q कंजंक्शन Q इम्प्लाइज P. असे तुमचे हे कॉलम तयार तुमचे काय होतील कॉलम तयार. 1 2 3 4 5 आणि 6 आले का 6 कॉलम तुमचे. ओके, मग आता मित्रांनो कसं कसं किती सोपं आणि किती दिसायलाच फक्त मोठं दिसतंय पण सहज मार्क्स मिळून देणार आहेत हे पॉइंट्स आहेत. PQ असेल तर 4च लक्षात घ्या. PQR असेल तर 8 लक्षात घ्या, कारण त्याच्यात ट्रूथ व्हॅल्यू 2 असतात. 2n आपण काढत असतो. तर बघा नेहमीप्रमाणे TTFF TFTF. आता बाय कंडिशन इथे दिले बघा. बाय कंडिशन याचा अर्थ एवढीच कंडिशन पाहिजे तुम्हाला. बाय कंडिशनला 2 कंडिशन पाहिजे, TF किंवा FT पाहिजे. बघूया आपण TF कुठे आहे. TF इथं आहे, Fच लिहायचा. FT इथं आहे, Fच लिहायचा. तर बाकीच्यांना T लिहायचं. समजलं का बघा. ही कंडिशन लक्षात ठेवा. TF FTF बाकी सगळ्यांना T. ओके, अदरवाइज T. मग आता मी काय म्हणतोय पहा. पुन्हा इम्प्लाइज P इम्प्लाइज Q म्हणजे इम्प्लाइज पहिला T पाहिजे, दुसरं इथे स्ट्रिक्ट आहे. लक्षात मागं पुढे नाही चालणार. स्ट्रिक्ट आहे. T पहिला पाहिजे नंतर F पाहिजे. इथं बघा T पहिला पाहिजे F नंतर पाहिजे म्हणजेच F येणार, बाकी सगळ्यांना T येणार. आता Q इम्प्लाइज P लक्षात घ्या. Q इम्प्लाइज P, P इम्प्लाइज Q वेगळं असतं. ह्यांना मागं पुढे चालते. PQ QP म्हटलं तरी चालते, याला QP PQ म्हटलं तरी चालते, याला QP PQ म्हटलं तरी चालते, पण याला नाही चालत. एकट्यालाच चालत नाही. एकटा मागं पुढे उलट सुलट झालं चालत नाहीये, कारण त्याचं PF आणि FT होऊ शकतं. मग आता बघा Q इम्प्लाइज P असं उलट बघायचं. बघताना असं बघायचं, इथून बघायचं. TF आहे का, TF आहे का, TF आहे बघा. मग FT F T T T. लक्षात घ्या पुन्हा एकदा. असं बघायचं TF TF नाही TF आहे, F द्यायचं बाकी सगळं. ओके, आणि मग या दोघांचं आपल्याला काय घ्यायचं आहे, कंजंक्शन घ्यायचं आहे. आणि कंजंक्शन सांगतो TTT एवढं सांगतो. कंजंक्शन काय सांगतो TT. TT कुठे दिसतात का बघायचं. बघा TT तर दिसतंय, TT तर दिसतंय, बाकी सगळ्यांना F आपल्याला घ्यायचं आहे.
आणि मग आता आपण नंबर जर टाकले 1 2 3 4 5 6 असे जर नंबर टाकले तर तुमच्या लक्षात येईल हा कॉलम कोणता आहे, किती नंबरला, 3 नंबरला, आणि हा कॉलम किती नंबरला आहे, 6 नंबरला. सेम आले का बघा, आले बघा, टी टी या या या. म्हणून काय म्हणायचं, कॉलम नंबर 3 and 6 having identical truth values. Therefore, he lights up P by condition Q equal to equivalence. P implies Q. Conjunction Q implies P is true. समजलं का? हा क्वेश्चन जर तुम्हाला समजला असेल, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस मेड मॅन परफेक्ट. लक्षात घ्या, प्रॅक्टिस केला जितका तुम्ही प्रॅक्टिस कराल मित्रांनो तितकं तुमचं मॅथमॅटिक्स परफेक्ट होईल. तुम्हाला समजलं असेल तर काय करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा फ्रेंड्समध्ये, चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्टडी करा. थँक्यू.